धडगाव तालुक्यात बोगस डॉक्टराचा पर्दाफाश। 12वी पास तरुणानं वर्षानुवर्ष चालवला बेकायदेशीर दवाखाना। विचित्र, बाबू मंडळ बेकायदेशीर दवाखाना चालवत असताना जिल्हा आरोग्य विभागाचं दुर्लक्ष कसं? नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आलाय। सातपुड्याच्या दुर्गम डोंगराळ भागातील गुंडा चापडा परिसरात एका बोगस डॉक्टरने गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर दवाखाना चालवल्याचं उघड झालं। मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून आलेला विचित्र बाबू मंडळ हा तरुण कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा शासनमान्य परवाना नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत होता। धक्कादायक बाब म्हणजे तो केवळ 12वी उत्तीर्ण असूनही रुग्णांची तपासणी करत होता। गळ्यात स्टेथोस्कोप लावून तो स्थानिक आदिवासी आणि गरजू नागरिकांचा विश्वास संपादन करत होता। एवढंच नव्हे तर तो रुग्णांना थेट औषधांचे डोस देत होता। त्यातही उच्च मात्रेतील औषधांचा समावेश असल्यानं रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता। विशेष म्हणजे स्वतः आरोपीनेच आपण फक्त 12वी शिक्षण घेतल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे या प्रकरणानं आरोग्य व्यवस्थेतील मोठी पोकळी उघड झाली। या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दुर्गम भागात मूलभूत आरोग्य सुविधा नसल्यानं आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा बोगस डॉक्टरांची जाळं वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे। पुढील कारवाई काय? प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नंदुरबार जिल्ह्यातील अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच आदिवासी व गरजू नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रकारांना आळा घालावा अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिकांकडून होती आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, धडगाव।